एका रेस्टॉरंट बार करिता तब्बल 8 लाखांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क परतवाडा येथील विभागाच्या उपनिरीक्षकावर नागपूरच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी सापळा रचून त्या उपनिरीक्षकास 2.5 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले. अचलपूर राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक आकाश दत्ता जाधव वय 36 वर्ष असे त्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्याने रेस्टॉरंट व बार करिता एकूण 8 लाखाची लाचेची मागणी केली होती. 3 लाख माझे व 5 लाख वरिष्ठांचे अशा प्रकारची ती मागणी होती. या दरम्यान फिर्यादीच्या लाचलुचपत विभागाला दिलेल्या तक्रारीवरून पहिला टप्पा म्हणून 2.5 लाख रुपये फिर्यादीने ठरल्याप्रमाणे सोमवारी लाचखोर उपनिरीक्षकाच्या हाती दिले. लाचखोराने सदरची रक्कम ही त्याच्याच कार्यालयातील त्याच्याच कक्षात स्वीकारले असता लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहात पकडले. मंगळवारी विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात पोहोचले असता कार्यालय बंद असून मोठे कुलूप लागलेले दिसून आले. सदरची कार्यवाही नागपूरच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात राहुल चव्हाण व राजकिरण येवले यांच्या पथकाने केली असून तपास सुरू आहे. विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू.